सर, काय रणनीती आहे येणाऱ्या काळामध्ये तुमची? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे विजन आहे, विकासाचं विजन, साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जनतेला सुखी समृद्धी करायचं आहे आणि त्या ठिकाणी विकासाचं विजन घेऊन आपल्याला जनतेसमोर जायचं आहे. त्यामुळे सोलापूर जे एवढ्या वर्षापासून बकास आहे, गेली 25-30 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, त्या काळामध्ये अनेक नेते होऊन गेले, मात्र सोलापूरची जनता ही भकासच राहिली आणि त्यांना काहीच देता आलं नाही. त्याच्यानंतर लोकांनी भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला गेल्या 10 वर्षापासून सत्तेत बसवलं. या ठिकाणी ज्या पक्षाचे 2ही आमदार नव्हते त्या ठिकाणी 8-8, 9-9 आमदार या जिल्ह्याने दिले, शहरामध्ये 3ही आमदार दिले. परंतु आपण पाहताय स्मार्ट सिटीच्या नावाखाली शून्य विकास या सोलापूर शहराचा झाला. आम्हाला आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्यांचा आदेश आहे की जनतेसमोर जात असताना आपल्याला विकासाचं विजन घेऊन जायचं आहे आणि आम्ही नक्की त्या विकासाच्या विजनवरती, विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही नक्की या ठिकाणी महापालिकेवर भगवा पडकू असा आमचा विश्वास आहे. सर, काय क्रायटेरिया बघितला तुम्ही जेव्हा आपण उमेदवार निवडतोय, तर काय क्रायटेरिया बघितलं? कारण नॉर्मली बघताय आमच्या कानावर असं आलं की बाकीचे जे उमेदवार आहे ते स्पेसिफिक काही कारणामुळे घेतलेली गेलेली आहे, तर तुम्ही काय अजेंडा ठेवला? बरोबर आहे, सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि अन्य काही पक्षांनी आयात उमेदवार घेतले. आत्ताच एका मोठ्या नेत्याच्या मुलीनं सांगितलं की काँग्रेसयुक्त भाजप झालेलं आहे, काँग्रेस मुक्त होण्याऐवजी. ज्या लोकांना सत्तेतून बाहेर काढलं त्याच लोकांना घेऊन आज निवडणूक लढवण्याची नामुष्की या भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे. तुमच्याकडे तुमचा सामान्य कार्यकर्ता नाही का, निष्ठावंत कार्यकर्ता नाही का? आज शिवसेना आम्ही 65 ठिकाणी लढतोय, मात्र कोणत्याही प्रभागामध्ये आम्ही अशा पद्धतीचा कुठल्याही विभागामध्ये उमेदवार लादलेला नाही की अमुक ह्या आमदाराचा मुलगा आहे म्हणून नाही, तर आमच्या इथं जनसामान्यातले सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांनी शाखा प्रमुख काम केलं, ज्यांनी उपशहर प्रमुख काम केलं, ज्यांनी शहर प्रमुख म्हणून काम केलं आहे, अशा लोकांना, संघटनेची जाण असणाऱ्या लोकांना, बाळासाहेबांचे विचार मान्य असणाऱ्या लोकांना, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारावरती शिवसेना जे पुढं नेतील, विकासाचं विजन जे ठेवतील, सोलापूर जनतेला जे जे काय देता येईल त्या विचारातून जे पुढे आलेले त्या लोकांना आम्ही उमेदवार दिलेला आहे. तुम्ही बघताय आज भाजपचे निष्ठावंत अतिशय नाराज आहेत. ते निष्ठावंत आज भाजपचं काम करायला तयार नाहीत. खरंच आहे की एक निष्ठावंत, मी एक माझ्या पक्षाचा, शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे आणि जर मी 15-20 वर्ष या ठिकाणी पक्ष वाढवत असेल, अंगावर केसेस घेत असेल, भांडत असेल आणि ज्या माणसाशी गेली 10-20 वर्ष आपण भांडतोय तोच उमेदवार आणि त्याचं मत मागायचं असेल, तर आपल्या एवढं दुर्दैव त्या कार्यकर्त्याचं कुणाचं नसेल, तेवढं त्याचं दुर्दैव त्याला लाभलं असेल की ज्याचा विरोध केला त्यालाच आता मतं मागायची आहेत. त्यामुळं भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता हा दुखावला गेलेला आहे आणि ते निष्ठावंत कार्यकर्ते जेव्हा दुखवतात, तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस असंगताशी आमची सत्ता झाली, ज्यावेळेस मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री जे झाले आणि त्या ठिकाणी काय केलं तर महाविकास आघाडी स्थापन केली, असंघाशी संगत झाली म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक उठाव केला आणि उठावामध्ये सर्व निष्ठावंतांना एकत्र घेऊन सोलापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उठाव झाला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षाची सत्ता काळ हा अतिशय सुकर पद्धतीनं गेला. जनतेला आज लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री सहायता निधी ही कुणालाच माहीत नव्हती. अनेक मुख्यमंत्री ह्या अगोदर येऊन गेले, परंतु मुख्यमंत्री सहायता निधीमधून 400 कोटी रुपयाचा निधी आणि सोलापूरच्या जनतेला मला सांगायचं आहे जवळपास 12 कोटीपेक्षा जास्त पैसे हे सोलापूरच्या जनतेला त्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला आरोग्य योजना असेल, सर्व योजना ह्या अतिशय पद्धतीनं अंमलात आणणं हे एकनाथजी शिंदे साहेब यांचं खरं तर विजन आहे. या विजनमधून आता सरकार आपल्या दारी ही योजना कोणी आणली तर एकनाथजी शिंदे साहेबांनी. ज्या ज्या शहरामध्ये मोठमोठे कार्यक्रम घेतले गेले, अधिकारी तुमच्या दारापर्यंत आले, आजपर्यंत पब्लिकला अधिकाऱ्याच्या दारात जावं लागायचं आणि शिपायांनी हाकलून दिल्यावर घरी यावं लागत होतं. ही परिस्थिती साहेबांनी बदलली, त्या अधिकाऱ्याला घरापर्यंत जाऊन त्या योजना द्याव्या लागला. आणि लाडकी बहीण योजना ही तर आमच्या एकनाथजी शिंदे साहेब यांनीच दिलेली आहे. आता जर त्यात खोलातच जायचं झालं तर भारतीय जनता पार्टी जर अचानक जर भाऊ म्हणत असतील आणि लाडका भाऊ म्हणून मोठी बोर्ड लावत असतील तर त्यांनी मला उत्तर द्यावं की 2.5 वर्षाच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना झाली आणि आता तुम्ही किती जणांचे डिलीट केल्यात, किती जणांच्या योजना का थांबवल्या, कागदपत्र आता का तपासतायत? ज्यावेळेस जे नेते आज लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेत आहेत ते मागे स्टेटमेंट आहेत आपल्या मीडियामध्ये
की कधीपर्यंत चालेल माहिती नाही, हे त्यांचंच अफवा पसरवण्याचं काम होतं. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं, जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही, ती योजना 100% त्यांना मिळणार. आपल्याला माहिती आहे 60 वर्षाच्या वयोगटात कालच देवाभाऊनी सांगितलेलं आहे की ही योजना मी बंद पडू देणार नाही आहे, कारण की ते म्हणतात भले जोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर राहीन तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी चालू करेन. याचा अर्थ काय कसा आहे? मी याच्या उपर सांगेन की बंद त्यांनी पडू देत नसेल तर त्यांचं स्वागत आहे, परंतु चालू ज्यांनी केली ते पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं. एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, या अगोदरही ते 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेस लाडकी बहीण का आठवली नाही हा प्रश्न जनता त्यांना विचारायला तयार आहे. 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही योजना चालू केली आणि बंद पडू देणार नाही हे तुम्ही का म्हणताय? तर ती जर बंद पडली तर तुम्हाला माहित आहे बहिणींचा आशीर्वाद देऊ शकतात, तसं काय घेऊ शकतात तेही माहिती आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी जोपर्यंत एकनाथजी शिंदे साहेब सत्तेत आहेत, तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला बंद पडूही देणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगतो. तर सभेमध्ये खूप काही आश्वासने देण्यात आलेली आहेत BJPच्याकडून, याचा परिणाम थेट मतदार राजावर पडेल असं वाटतं आपल्याला? साहेब, आता मी मगाशी सांगितलेलं आहे, या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे. जेव्हा कार्यकर्ता दुखावतो, जेव्हा नेते दुखावतात या ठिकाणी, आणि तुम्ही जे आश्वासनं देताय, मागच्या 10 वर्षामध्ये स्मार्ट सिटीचं आश्वासनाचं काय झालं? मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी मिलिटरीला देण्यासाठी जे कपडे, त्यांच्यासाठी जे पोशाख लागते हे आपल्या सोलापूरमधनं घेणार हे त्यांचं म्हणणं होतं, ते का नाही झालं? क्लस्टर या ठिकाणी किती उभारले गेले. या सगळ्याचा जर विचार केला तर जनतेला माहित आहे हे जे काय भाषण करून जातील आणि ते पूर्ण करतील का नाही. आज सोलापूरमध्ये महानगरपालिका ही गेल्या 3 वर्षामध्ये नगरसेवक नव्हते, परंतु नगर विकासमधून 100 कोटीपेक्षा जास्त निधी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हातून काम करण्याचं त्यांनी काम केलं. या ठिकाणी एक आमदार निवडून येतो आणि 1 वर्षांनी 100 कोटीचा हिशोब जनतेसमोर द्यायला निघाला. अरे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांनी त्यापेक्षा जास्त काम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने केलं आहे. त्यामुळं श्रेय घ्यायचा किंवा आश्वासन देणाऱ्याला आता बोलता पण, कारण काँग्रेसनी फसवलं म्हणून तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने 10 वर्षाखाली भाजपला सत्ता दिली. आता भाजपने ते आश्वासनं पूर्ण केले नाहीत माहीत आहे, त्यामुळं आता त्यांची संधी हुकलेली आहे. आणि आता येत्या काळामध्ये शिवसेनेला एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या कामांच्या जोरावरती, आश्वासनांच्या नव्हे तर कामांच्या जोरावरती या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये नक्कीच सत्ता ही शिवसेनेची येईल, भगवा फडकेल. या लाडक्या बहिणी आज आम्ही घरोघरी जातो त्यावेळेस सांगतात की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करणार आहे, आज आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे. हे का बरं आहे? का तुम्हाला स्वतःला लाडका भाऊ? माझ्या साहेबांनी कधी एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं नाही की मी केली. ज्यांनी केलेलं नसतं त्याला मी केली म्हणून सांगावं लागतं, आणि ज्यांनी केलेलं असतं ते जनतेला माहीत असतं कोणी केलेलं आहे. यामुळे याच्यामध्ये काय वेगळं काय नाही आहे आणि जनतेला माहिती आहे, त्यामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा कुठलंही ते काय त्यांनी म्हणले म्हणून असं काय होणार नाही. सर, आणखीन एक विचारायचं आहे. ओव्हरऑल बघता एक नागरिक म्हणून सोलापूरची परिस्थिती अशी आहे, इथं आमदार आहेत पण त्यांच्यामध्ये ही एकी दिसत नाही आहे. आणि तुम्ही जसं म्हणता निष्ठावंत अशा कार्यकर्त्यांना न घेता नवीन लोकांना संधी दिली तर याचा फटका येणाऱ्या काळामध्ये भाजपला बसेल. मी तुम्हाला निष्ठावंत का म्हणतो तर शिवसेनेमध्ये निष्ठावंत जिवंत आहे. आज एकमेव पक्ष राहिला ज्या ठिकाणी निष्ठावंत जिवंत आहेत. सामान्य कार्यकर्त्याला एक दूध विकणाऱ्याला प्रभाग क्रमांक 21 मध्ये उमेदवारी मिळते. भारतीय जनता पार्टीचा गत पंचवार्षिकचा नगरसेवक तुम्ही उमेदवारी देत नसाल आणि त्याच्या ठिकाणी एखादा कोणीतरी सांगितलेला लहान मुलगा ज्याचं कार्य नाही, जो राहिला त्या प्रभागात नाही, अशाला उमेदवारी देता म्हणजे तुम्ही काय कुठल्या क्रायटेरियावर दिला? दुसरीकडे आमचा उमेदवार एक जो आहे तो सामान्य परिवारातला आहे, त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या तरी एका संघटनेच्या माणसाला तुम्ही उमेदवारी देता, ज्याचं घर नाही, त्याचं दुकान नाही, त्यांनी कधी त्या भागात आला नाही, जो इच्छुकही नाही, त्याला तुम्ही तिकीट देता. म्हणजे एखाद्या संघटनेच्या माध्यमातून मला एक आमदारांना आपल्या माध्यमातून प्रश्न करायचा आहे की तुम्ही अशा माणसाला तिकीट दिलं आहे की ज्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं करणे, संघटनेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, आज त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मला याच्यावरती बोलायचं आहे. माझ्या 4ही उमेदवारावरती एकही गुन्हा दाखल नाही आणि गुन्हेगार नाहीत, परंतु भाजपने स्वतःचा चेहरा तपासावा. प्रभाग क्रमांक 21 मध्ये गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आली. ज्या गुन्हेगारांवरती खंडणीचे केसेस आहेत, मग मला प्रश्न असा पडलाय कुठल्या आमदाराची अशी काय गोष्ट आहे का की त्या माणसाने उकलून काढली आणि त्याला उमेदवारी द्यावी लागली? कारण त्या ठिकाणी अनेक निष्ठावंत होते. आम्ही महायुती म्हणून अनेक वर्ष इथं काम करतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एका मनोमिलनाने या अगोदर काम करत होती. त्यावेळी जे भाजपचे आमच्याहून सिनियर लोक या ठिकाणी इच्छुक होते
त्यांना तुम्ही उमेदवारी दिली नाही आणि काय कशाच्या भीतीनं एखाद्याला उमेदवारी दिलं हे खरं तर जनता तुम्हाला विचारणार आहे. पण तुम्हाला माझं या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे, त्या आमदारांनी आमच्या आमने सामने यावं आणि उमेदवारी देताना काय क्रायटेरिया भाजपने ठरवला. का उमेदवारी देत असताना भाजपमध्ये मर्डर करणं गरजेचं आहे, खंडण्या गोळा करणं गरजेचं आहे, खुना करणं गरजेचं आहे, गुन्हेगार असणं गरजेचं आहे, असं तरी एकदा स्पष्ट करावं. सुसंस्कृत भाजप म्हणून तुम्ही जे मिरवता ते आज नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मानतो. पंतप्रधान त्यांनी होत असताना आम्ही खासदारकीला लोकसभेला आम्ही त्यांना उत्स्फूर्त मतदान केलंय. भारतीय जनता पार्टी सुसंस्कृत म्हणून आम्ही शिवसेना अगदी मोठा भाऊ या महाराष्ट्रात असताना बाळासाहेबांनी त्यावेळेसपासून अटल बिहारी वाजपेयींपासूनची जी भाजप होती, आज भाजपला खऱ्या अर्थाने काळा डाग जर कुठं या भारतात महाराष्ट्रात लागला असेल तर सोलापूरमध्ये या आमदारांनी लावलाय. आणि ह्या आमदारांचं एकमेकांमध्ये ताळमेळ नाही. कारण त्याचं पण कारण असं आहे की यांची जी काय उद्योगधंदे आहेत, यांना जे काय सांभाळायचं आहे, नवीन आलेला आमदार यांना चालत नाही, जुना आमदार. पण हे तिघजण एकमेकाच्या घरात भांडणं करावी, आमच्या सोलापूरचं नुकसान करू नका असं आमचं त्यांना आव्हान आहे. सर, आणखीन एक विचारायचं आहे, मधी जे झालं AB फॉर्मचं प्रकरण, तर त्याबद्दल काय सांगाल सर? बघा, मला सत्तेचा दुरुपयोग आणि ते शिकलं तर ह्या जनतेचं दुर्भाग्य राहील. खरं तर त्या ठिकाणी ही सत्य परिस्थिती आहे की त्यांनी AB फॉर्म हे वेळेत दिलेले नव्हते. कित्येक तरी सामान्य कार्यकर्त्यांना ज्यावेळेस उमेदवारी भरायला गेले त्यावेळेस तिथं 1 मिनिट उशीर झाला तरी बाहेर हाकलून देण्यात आलं. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. उमेदवारी 36 उमेदवारांना त्या ठिकाणी AB फॉर्म दिले गेले नव्हते. त्यांना भीती होती की त्यांना, बघा मला काय म्हणायचं, बाकीच्या पक्षांनी उमेदवारांना 2-2, 4-4 तास एक दिवस अगोदर AB फॉर्म दिले, तुम्ही का देऊ शकला नाही? म्हणजे तुमच्या मनात भीती आहे की निष्ठावंत जर निवडणुकीला उभारले तर आमचं भाजप पडेल, आम्हाला तिथं उमेदवारी जे दिले गेले ते फेल आहे, ते चुकीचे उमेदवार हे त्यांना शाश्वती होती. त्यामुळे त्यांनी 10 मिनिटं अगोदर पळत आले आणि AB फॉर्म दिले. आजपर्यंत बरं या भारतीय जनता पार्टीच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये बघा असं कुठं झालेलं नाही आहे, इथंच का झालं? मी म्हणून म्हणतोय की या ठिकाणी उमेदवारी देत असताना वेगळा क्रायटेरिया त्यांनी वैयक्तिक तयार केलेला आहे आणि तो क्रायटेरिया जनतेला मान्य नाही. तसे उमेदवार या ठिकाणी दिलेत म्हणून त्यांना पळत एका आमदाराला जर AB फॉर्म देताना पळापळी करावं लागत असेल का? महाराष्ट्रात क्या 39 ठिकाणी आपल्या महानगरपालिका निवडणूक आहेत, त्या ठिकाणी का झाले नाहीत आणि सोलापूरमध्येच का झालं? कारण सोलापूरमध्ये तुम्ही उमेदवारी देत असताना बैमानी केलेली आहे, कार्यकर्त्यांची हेटाळणी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागलेलं आहे. आणि ते सत्य आहे, त्यांनी कोर्टाने असं आहे आणि ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, सत्य बाहेर येईल त्या बाबतीतलं. ठीक आहे सर, 16 तारखेचं काय चित्र असेल आणि जल्लोषाची तयारी काय प्लॅन वगैरे आहे का? 16 तारखेला नक्कीच आमच्या सर्व उमेदवारांना गुलाल हा लागलेला असेल. भगवा गुलाल या ठिकाणी आम्ही उधळू. खरं तर 2017ला देखील आम्हाला 21 नगरसेवक या ठिकाणी आमचे धनुष्यबाणावर निवडून आले होते. यावेळेसही आपण जास्तीत जास्त नगरसेवक 65 उमेदवार आपण लढवतोय. या ठिकाणी मला खात्री आहे की 40पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि सत्तेमध्ये जात असताना एक हाती सत्ता मिळवण्याचं जे क्रूर स्वप्न आहे ते नक्कीच जनता होऊ देणार नाही. आणि आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी विजयाचा जल्लोष करण्याऐवजी आम्ही जनतेचे त्या दिवशी हात जोडून पाया पडून आभार मानणार की ही जी असंगत घडलेली आहे, जे काय 10 वर्षामध्ये आम्हीच युतीसाठी मतं मागितली, जे काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावलं, ते जे आमच्या हातनं पाप घडलं होतं की भाजपाला सत्तेमध्ये बसवणं, ते कुठं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून दूर केलं. त्याबद्दल आम्ही जल्लोष हा आभारातून मानू आणि याच्या पुढे जो विकास होणार त्या विकासाचा जल्लोष जनता करेल. आमचे उमेदवार ही सेवा करण्यासाठी आहेत, कुठंही जीव घेण्यासाठी भांडणं करण्यासाठी आमचे उमेदवार नाहीत. त्यामुळं आम्ही कुठल्या गुन्हेगाराला उमेदवारी दिली नाही. माझं खुलं अजूनही मी आपणाला मीडियाच्या माध्यमातून या सर्व आमदारांना एका व्यासपीठावर घ्या, या भारतीय जनता पार्टीला व्यासपीठावर घ्या आणि आमच्या शिवसेनेला व्यासपीठावर घ्या आणि खुलं आव्हान आम्ही देतोय की तुम्ही जो क्रायटेरिया ठरवलाय तो भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत बसणारा आहे का? आणि जर असेल तर तुम्ही जनतेसमोर काय म्हणून जातायत? तुम्ही आमदार लोक जर स्वतःच भांडत असताल तर जनतेला काय देणार आहे? याच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आम्हाला द्यावीत.